नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 26 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न जो काल विचारला होता आणि तो प्रश्न आहे ESTIC 2025 कॉन्क्लेव्ह कोणत्या तारखांना आयोजित केला जाणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच 3 ते 5 नोव्हेंबर। इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह ESTIC 2025 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे। हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आयोजित करीत असून भारताच्या नवोन्मेष आधारित विकासाला आकार देणाऱ्या अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती सादर करण्यावर लक्ष केंद्रित करतो। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 प्रश्नांना आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे ICG जहाज अजित आणि अपराजित यांची निर्मिती कोणत्या शिपयार्डमध्ये झाली। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा शिपयार्ड लिमिटेड। भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे ICG जहाज अजित आणि ICG जहाज अपराजित यांचे जलावतरण केले आहे। ही दोन्ही जहाजे 52 मीटर लांबीची असून सुमारे 320 टन वजनाची आहेत। ती 8 स्वदेशी बनावटीच्या फास्ट पेट्रोल जहाजांच्या मालिकेतील 7वे आणि 8वे जहाज आहेत। या जहाजांमध्ये कंट्रोल करण्यायोग्य पीच प्रोपेलर बसविण्यात आले आहेत, जे या वर्गातील जहाजांसाठी भारतात प्रथमच वापरले गेले आहेत। प्रश्न दुसरा आहे निशस्त्रीकरण सप्ताह दरवर्षी कोणत्या तारखेपासून साजरा केला जातो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 24 ते 30 ऑक्टोबर। निशस्त्रीकरण सप्ताह दरवर्षी 24 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जातो। या आठवड्याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त होते। या उपक्रमाचा प्रस्ताव 1978 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या निशस्त्रीकरणावरील विशेष अधिवेशनात मांडण्यात आला होता आणि तो ठराव S-10-2 द्वारे औपचारिक करण्यात आला। त्यानंतर 1995 मध्ये ठराव 5072B अंतर्गत संयुक्त राष्ट्र महासभेने सरकारे आणि स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग प्रोत्साहित केला। पुढला प्रश्न आहे दरबार मूव्ह ही परंपरा कोणत्या राज्याशी संबंधित आहे। तर ही परंपरा आहे संबंधित जम्मू आणि काश्मीर राज्यासोबत, म्हणजे प्रश्न क्रमांक 3चं पर्याय सी हे योग्य उत्तर आहे। दरबार मूव्ह ही जम्मू आणि काश्मीर मधील शेकडो वर्ष जुनी परंपरा आहे, ज्यात राज्य सरकार दरवर्षी आपली प्रशासकीय कार्यालय उन्हाळ्यात श्रीनगरला आणि हिवाळ्यात जम्मूला हलवते। या परंपरेची सुरुवात महाराजा गुलाब सिंग यांनी 1872 मध्ये केली होती, जेणेकरून काश्मीर खोऱ्यातील कठोर हवामान असूनही प्रशासनाची सातत्यता कायम राहावी। ही प्रथा 2021 मध्ये थांबवण्यात आली होती, मात्र नंतर पुन्हा याची सुरुवात करण्यात आली। चौथा प्रश्न आहे वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक 2025 हा सन्मान कोणत्या बँकेला प्राप्त झाला। हा सन्मान प्राप्त झाला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाला वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक 2025 हा सन्मान ग्लोबल फायनान्स या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रदान केला आहे। हा पुरस्कार डिजिटल बँकिंग, ग्राहकांपर्यंत पोहोच आणि आर्थिक समावेशनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला गेला आहे। SBIला हा जागतिक सन्मान मिळवण्यामागे तिच्या मोबाईल बँकिंगमधील प्रगती, प्रादेशिक भाषांमधील व्हॉइस बँकिंग सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजना या महत्त्वाच्या ठरल्या आहेत। पाचवा प्रश्न सीता SITAA या संक्षिप्त शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे। तर सीता या संक्षिप्त शब्दाचा लॉंग फॉर्म आहे स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने सीता नावाचा एक नवा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा पूर्ण अर्थ आहे स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार। सीता कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या डिजिटल ओळख प्रणालीमध्ये नवोन्मेष, सहकार्य आणि संशोधन यांना प्रोत्साहन देणे हा आहे। हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी UIDAI ने मैती स्टार्टअप हब आणि NASSCOM या संस्थांशी सहकार्य केले आहे।
6वा प्रश्न आहे, ग्लोबल मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी सप्ताह 2025 कोणत्या देशात साजरा केला जाणार आहे? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलंबिया. ग्लोबल मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी सप्ताह 2025 24 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत कार्टाजेना डी इंडियाज, कोलंबिया येथे साजरा केला जाणार आहे. या वर्षाची थीम आहे माइंड्स ओव्हर AI, MIL इन डिजिटल स्पेसेस, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा सजग विचार, डिजिटल जगात माहिती साक्षरता. संयुक्त राष्ट्र महासभेने 2021 मध्ये मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताहाला औपचारिक मान्यता दिली होती, जेणेकरून जगभरातील लोकांना तथ्याधारित, सुलभ बहुभाषिक आणि विज्ञानाधारित माहिती मिळावी यावर भर दिला जावा. आपला पुढला प्रश्न आहे, बजरंग सेतू कोणत्या ऐतिहासिक पुलाच्या जागी उभारला जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लक्ष्मण झुला. बजरंग सेतू हा प्रसिद्ध लक्ष्मण झुला पुलाचा पर्याय म्हणून बांधला जात आहे. लक्ष्मण झुला हा पूल 2019 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता आणि जवळपास 90 वर्षे लोकसेवेत होता. 132 मीटर लांबीचा बजरंग सेतू या पुलात 5 मीटर रुंद स्टील डेक असून तो 2 चाकी वाहनांसाठी असेल, तर 1.5 मीटर रुंद काचांचे पादचारी मार्ग म्हणजेच ग्लास वॉकवेज पायी चालणाऱ्यांसाठी तयार केले जात आहेत. सुमारे 60 कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 8वा प्रश्न आहे, थायलंडच्या राणी सिरिकिट यांचे निधन कोणत्या आजारामुळे झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रक्तसंक्रमण. थायलंडच्या राणी सिरिकिट वय 93 यांचे रक्तसंक्रमणामुळे निधन झाले आहेत. त्या 1932 मध्ये जन्मल्या आणि 1950 मध्ये राजा भूमिबोल अदुल्लादेज यांच्याशी विवाह त्यांचा झाला. राणी सिरिकिटने थायलंडच्या राजकीय आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. राणी सिरिकिटने त्यांनी ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी, पारंपरिक कला प्रोत्साहित करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी अनेक प्रकल्प सुरू केले, ज्यामुळे त्यांना ग्रीन क्वीन या टोपण नावाने ओळखले जायचे. 9वा प्रश्न, डेम सारा म्युलली कोणत्या पदावर नेमण्यात आलेल्या पहिल्या महिला आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिशप ऑफ लंडन. डेम सारा म्युलली वय 63 कॅन्टबरीच्या आर्च बिशप पदावर नेमण्यात आलेल्या पहिल्या स्त्री बनल्या आहेत. ही इंग्लंडच्या चर्चसाठी एक ऐतिहासिक आणि मोलाची घटना आहे. आरोग्य सेवा आणि धार्मिक क्षेत्रातील कार्यानुभव असलेल्या डेम सारा इंग्लंडची सर्वात तरुण मुख्य नर्स अधिकारी होत्या आणि नंतर 2018 मध्ये त्या लंडनच्या पहिल्या महिला बिशप बनल्या. आणि शेवटचा प्रश्न आहे, चीनची CR450 ट्रेन प्री सेवा चाचणीसाठी कोणत्या हायस्पीड मार्गावर चालवली गेली? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शांघाय चेंगदू. चीनने रेल तंत्रज्ञानामध्ये आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. चीनच्या नव्या विकसित CR450 बुलेट ट्रेनने प्री सर्व्हिस चाचणीत 453 किलोमीटर प्रति तासाची भव्य गती गाठून जागतिक विक्रम स्थापित केला आहे. शांघाय चेंगदू हायस्पीड मार्गावर सादर झालेली ही CR450 चीनच्या आधीच प्रबळ हायस्पीड रेल उद्योगासाठी मोठा टप्पा ठरते आणि ते 2026 मध्ये 400 किलोमीटर प्रति तासाच्या ऑपरेटिव्ह स्पीडसह व्यावसायिक सेवेत उतरविण्यात येईल. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, ग्रीन टॅक्स कोणत्या राज्यात डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे? तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.